थँक्यू सो मच अनुज सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. शुभ संध्याकाळ. सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्पर्धा ही अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची, तुम्हा सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या एका अभूतपूर्व नात्याची. ते नातं असंच घट्ट रोवावं म्हणून ही जबरदस्त स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सायली एक्स मित्रमंडळ तसेच टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सायली एक्स चषक 2026 हे देखणं पर्व. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बघा तुमचे 12 मॅन नाही आहेत तितके ऍडजस्ट करतोय, त्यामुळे बॉलरचं नाव प्रशांत पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित देशमुख, मॅन फ्रॉम गोठेगर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दशरथ खुपसे, मॅन फ्रॉम यू. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत. पहिला बॉल, पहिलाच बॉल. ड्रायव्हिंग लेन वरती होता फुल टॉस. मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. आली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल धावफलक पाहायला मिळेल, जी मात्र 1 या आकड्यावरती. दशरथ यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती युलचं क्रिकेट ज्यांनी खेळलं आणि मला वाटतंय शहापूर मध्ये देखील हार्दिक स्पोर्ट्स मध्ये देखील खेळत असताना भरपूर वर्षाचा अनुभव आहे. पहिले नीरज स्पोर्ट्स या नावाने खेळणाऱ्या संघामध्ये खेळायचे, आता हार्दिक स्पोर्ट्स शहापूर या संघामधून खेळत असताना दशरथ सरांची फार चांगली बॅटिंग आम्ही पाहिली आहे. 40+ क्रिकेट आणि रेग्युलर फॉर्मॅटमध्ये यू संघाकडून देखील फार चांगले क्रिकेट त्यांच्या वतीने नेहमी पाहतो. दुसरीकडे गोठेकर संघाचे सुमित देशमुख आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत सरांना आपण पाहतोय. धावसंख्या 3. यावेळेस देखील खुल्या डब्याचा बॉल होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये प्रशांत सरांच्या वतीने पाहायला मिळते. कारण 2 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, डीप मध्ये लॉंग ऑन 1 खेळाडू मिड विकेट मध्ये इनसाइड द सर्कल. वाईडिश मिड ऑफ, वाईडिश मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मॅच अशा वळणावरती आहे की जो संघ जिंकेल विनर विनर म्हणजे 1 पाऊल पुढे विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना तुमचे क्वालिफिकेशनचे सिनेरिओ देखील थोड्याशा प्रमाणामध्ये क्लिअर होऊ शकतात. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अपांतरशी धाव फलकावरती होईल. ऍड ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, रडारपेक्षा दूर ठेवणारा हा बॉल आपण पाहू शकतो. गोलंदाज प्रशांत यांचा खराब आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती 4. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडासा एक्स्ट्रा एफर्ट, फॉलो थ्रू मध्ये बॅलन्स गमावला आणि आपण पाहू शकतो बॅलन्स गमावत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. मात्र प्रत्येक जण जवळ आले, काळजी घ्या असं नक्की सांगितलं असेल. हे 40+ क्रिकेट आहे. मैत्रीपूर्व लढत आपल्याला नेहमी 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ज्यावेळेस आम्ही कव्हर करतो 40+ क्रिकेटच्या मार्फत, त्यावेळी आम्हाला मैत्रीपूर्व लढती नेहमी पाहायला मिळतात. शहापूरचं क्रिकेट देखील तसंच आहे, तिथे देखील मैत्रीपूर्व लढत. मलंगडच्या क्रिकेटमध्ये देखील आम्ही पाहतो 40+ क्रिकेटमध्ये मैत्रीपूर्व लढती नेहमी होत असतात. आणि कल्याण डोंबिवली असेल, मलंगड परिसर असेल, यांच्या मैत्रीपूर्व लढती आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झाली आहे थोडीशी मिस्टेक. ड्राईव्ह जरूर करण्यात आलं. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 5. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी प्रशांत यांच्या वतीने पाहायला मिळते. मात्र सुमित यांना आता कमबॅक करावा लागेल. रॉयल स्पोर्ट्सची बॅट घेऊन आता मैदानावरती खेळतायत. फुल टॉस मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज. शेवटच्या बॉलवरती अंतबला तो सबला. सुमित यांच्या बॅट मधून आलाय कडक स्ट्रोक चौकार. 4 धावा. फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावत असताना 9 या आकड्यावरती षटक क्रमांक 1 समाप्त. शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 9. सलामीची जोडी मैदानावरती अजूनही दाखल आहे. शांत मात्र संयमी सुरुवात. शांत यासाठी की फक्त 9 धावा आल्यात आणि संयम यासाठी की एकही विकेट अजून गमावली नाहीये. त्यामुळे मैदानावरती ज्या वेळेस हे 2 खेळाडू दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतील त्यावेळेस त्यांचा इंटेंट कसा असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं सरसलामत
तो पकडी 50 बचेंगे तभी तो लढेंगे आणि पहिल्या षटकामध्ये तो डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला दिसलाय. आता इनिंग क्रमांक 1 मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये अटॅकिंग माइंडसेटने फलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. संदीप संदीप पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय जे मात्र दुसरं प्रगती पथावरती आहे. चला गेट बंद करायचे. तो मागचा कीपरच्या मागे जे पोर आहेत चला गेट बंद करा. खुल्या टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर मिनी उडवलाय. रनआउटची संधी आणि कम्युनिकेशन एरर. कम्युनिकेशनचा अभाव पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. सुमित देशमुख यांच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बसतोय 9 या आकड्यावरती. शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाला. विकेटचं पतन होतोय. ज्या विकेटची नितांत गरज होती कोंडी फोडण्याचं काम संपूर्ण टीमच्या वतीने पाहायला मिळतोय. फलक 9 या आकड्यावरती 9 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल. मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का तर होणार होणार होणार. तिसऱ्या धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाहीये. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 11 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. 1 धाव कंप्लीट झाली. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा ना शेवटी हा आणि दोन्ही खेळाडूंच्या वतीने रनिंग विथ द विकेट करण्यात आली. मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे नव्हता. अग्रही होते स्ट्रायकिंग एंडवरतून अमोल थोरात. पण सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो 2च धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या 11. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. हल्ली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता अमोल थोरातांना जोरात फलंदाजी आता करावी लागेल. मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती संदीप ज्यांनी कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यावेळेस आडव्या पट्ट्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. हल्ली मैदानावरती सिंगल कारण मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 खेळाडू त्यानंतर 3 खेळाडू. पॉवर प्ले नंबर 2 ला आता सुरुवात झाली आहे जिथे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेट. इनसाइड द सर्कल एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर आणि पॉइंट. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आणि मिड विकेट मध्ये देखील थोडासा स्ट्रेटिश फिल्डर पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेट एक खेळाडू लॉंग ऑन आणि एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आपण पाहू शकतो. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. बॅक टू बॅक सलगचा दुसऱ्या रनआउटची विकेट पाहायला मिळतीये. इथे कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन कम्युनिकेशन मध्ये एरर पाहायला मिळतो आणि त्याचा फायदा गजानन 11 मुलुंड संघाला मिळत असताना पाहायला मिळेल. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता परतायत माघारी. दशरथ खुपसे यांच्या खेळीचा अंत 6 या इंडिव्हिज्युअल स्कोर वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये. दशरथ बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी संदीप यांच्या वतीने पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजीचा मुजाहिरा. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती मात्र आलाय बॉल डॉट. अफलातून गोलंदाजी मैदानावरती होतीये. गोलंदाजी ट्रॅक वरती जो खेळाडू येतोय तो खेळाडू मैदानावरती कमालीची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13.
टेप बॉल ओव्हर आणि टेप बॉल ओव्हर मध्ये मजा येईल. ज्या प्रकारचं क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, आता कुठल्या संघाला यश मिळेल टेप बॉल ओव्हर मध्ये हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग आहे. षटक क्रमांक दुसरा समाप्त धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टेप बॉल ओव्हर आणि टेप बॉल ओव्हरची जबाबदारी कुठल्या खेळाडूवरती सोपवली हे देखील पाहणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला प्लीज, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. धावफलक 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 13 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3 टेप बॉल ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती अजित पाहतोय आपण. षटक क्रमांक 3 टेप बॉल ओव्हर आणि टेप बॉल ओव्हर मध्ये अजितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आता त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी अजित यांच्या वतीने होईल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाज सय्यार मैदानावरती अजित. टेप बॉल ओव्हर स्ट्रायकिंग एंडवरती ज्ञानेश्वर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमोल थोरात. धावफलक शरीफ दोस्ती 11 या संघाची पाहायला मिळते 13 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गजानन 11 मुलुंड संघ या मॅच मध्ये फ्रंट फुट पोझिशन वरती या मॅचला ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग सीट वरती जो गोलंदाज येतोय तो गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 ला होतीये सुरुवात. अजितच्या खांद्यावरती जबाबदारी. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये स्वीकारली गेली आणि फलंदाज होत आहेत बाद. धक्के पे धक्का बसत असताना मैदानावरती शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाला अजून एक धक्का बसतोय. ज्ञानेश्वरच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर हरिभाऊ पाहायला मिळतील. फलंदाज बाद होत असताना एकावरती एक 3 धक्के बसलेत. 13 या आकड्यावरती तिसरा धक्का बसतोय आणि आता अडचणीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळतीये शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाच्या. कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आली मैदानावरती एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 14. 14 धावा धावफलकावरती. कमबॅक करावं लागेल शरीफ दोस्ती 11 संघाला. आणि म्हटलं जातं ना की रख हौसला केव मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. आता तेच करणं गरजेचं आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाचा शंखनाद देखील फुंकावा लागेल. मात्र इथे मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. ही मिस्टेक टेप बॉल ओव्हर मध्ये आपण नेहमी पाहतो. कारण ज्या वेळी टेप बॉल ओव्हर हाताळले जातात त्यावेळेस लाईन लेंथ एक्युरेसी थोडीशी कमी गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. यावेळेस देखील झाली आहे थोडीशी मिस्टेक कीपरच्या वतीने. आली मैदानावरती सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसपत असताना 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजितच्या खांद्यावरती जबाबदारी टेप बॉल ओव्हरची आणि फार चांगल्या पद्धतीने टेप बॉल ओव्हर हाताळत असताना पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी एक्युरेसी अफलातून पाहायला मिळते. लेगबाशी एकदा वाढ होईल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसपत असताना आपल्याला 17 पाहायला मिळते. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलसाठी अजूनही शिल्लक आहे. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी कारण तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे याची आपण नोंद करून घ्या. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी. येस फिंगर अप OUT. अमोल तोडा त्यांच्या खेळीचा अंत. 4था धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. शरीफ दोस्ती 11 संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. 4था धक्का. अमोल बॅक टू दी पवेलियन. सारेगाम शेवटचा बॉल असेल. आबा कारंडे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं जसं वय होत चाललंय आबा कारंडे जास्तच तरुण होत चाललेत. तरुण दिसत चाललेत.
2 धावा कंप्लीट होतील आणि षटक क्रमांक तिसरा समाप्त. धावसंख्या फलकावरती 19. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये तिसरं षटक समाप्त झाले. सो मैदानावरती होणारे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी डीजे पापा यांना. यस कम ऑन डीजे. ब्रेक कंप्लीट झालं आणि 3 षटकांची देखील अखेरीस धावफलक 19 या आकड्यावरती. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये. गजानन 11 संघ मैदानावरती पाहायला मिळतो आणि यस चौथं षटक बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. संदीप पाहायला मिळतील षटक क्रमांक 4 मध्ये. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. प्रचंड वेग, प्रचंड गती. मात्र इथे आता सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते, त्या सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संदीपला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी त्यांचा देखील हातखंडा आहे. फार चांगली गोलंदाजी नेहमी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली, थोडेसे फंबलनेस पाहायला मिळाले, थोडीशी जंगलिंग पाहायला मिळाली स्वीपर कव्हरच्या खेळाडूच्या वतीने. मात्र तत्पर ही सिंगल ऍड होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. अजून देखील बॉल शिल्लक आहे, धावा बनवू शकतात. मात्र त्यासाठी एखाद दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे. 40+ जर धावसंख्या झाली तर मात्र डेफिनेटली एक फायटिंग टोटल देखील उभं राहू शकतं. मात्र यावेळेस देखील आपण पाहू शकतो हुक केला. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 22. 22 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. शरीफ दोस्ती 11 शहापूर विपक्ष गजानन 11 मुलुंड असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत फंदा कसलेला आहे गजानन 11 मुलुंड या संघाच्या वतीने. मात्र शरीफ दोस्ती 11 शहापूर संघ ग्रामीण खेळाडू सर्व आहेत आणि ग्रामीण खेळाडूंच्या वतीने आता ग्रामीण खेळ दाखवणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे. मात्र तो कमबॅक होत नाहीये. सिंगल डबलने या मॅच मध्ये तुम्ही पुढे सरकू शकता. 30 ते 35 जावा डिफेंडेबल नाही आहेत, तुम्हाला 40 ते 45 जावा बनवणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे तितकंच. एखाद चौकार, एखाद 2 षटकार आले तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक देखील होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील प्रचंड वेग, जबरदस्त गती पाहायला मिळाली. मात्र त्यासोबतील अॅक्युरेसी देखील तितकीच महत्वाची आहे. ती अॅक्युरेसी दिसली नाही डाऊन द लेग साइड. वाईट बॉल. तत्पर ही एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये 24. 24 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील फलंदाज 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 बाद. यू मिस आय हिट, आय विल डेफिनेटली हिट. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. संतोषांना संतोषजनक फलंदाजी करावी लागेल, कारण आता अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे अडचणी तुटून पडल्या होत्या, अडचणी तशा तुटून पडल्यात. आणि पावसाळ्यात ज्यामध्ये धावसंख्या 24 झाली आहे, 5 गडी बाद झालेत. पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे चला वेळ वाचवा प्लीज. 5 आले त्या ओव्हरमध्ये, 2 सिंगल 1 डबल 1 वाईट. धावफलक 24 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल यावेळेस व्हाईट बॉल. अवंतर धाव व्हाईट, येस व्हाईट बॉल असेल. व्हाईट +1 येस. एकूण 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 26. 26 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार. शेवटचा बॉल आणि यावेळेस स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. ना थके कभी पैर ना हिम्मत आ रही है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए शाम का संघर्ष जारी है. संध्याकाळच्या सत्रामध्ये शाम मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतायत. हा संघर्षमय सिक्सर आणि धावसंख्या 32 विथ लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. शरीफ दोस्ती 11 शहापूर. षटक क्रमांक 4 समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 32 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. बघा शेवटच्या बॉलवरती जो सिक्सर आला नाही, या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक झालंय, पण दिल्ली अभी बहुत दूर आहे. अजून भरपूर सारे अशा धाबा येणं गरजेचं आहे. पिंटू पाहायला मिळतील षटक क्रमांक 5 मध्ये, उर्फ मनीष पाहायला मिळत आहेत. मनीष उर्फ पिंटू, दोन्ही नावांनी सुपरिचित आहेत हा खेळाडू. मात्र गोलंदाजी कमालीची असते. लोव फुल टॉस, टोटली प्लम. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला. ज्यावेळी धावा बनवायची गरज होती त्यावेळेस विकेटचं पतन व्हायला वेळ झाली 1 आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद होतील. वरती संदीप यांना आपण पाहतोय. धावफलक 32. श्याम यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे. मात्र दुसरीकडे बघूया आपण संदीप कशा प्रकारची कामगिरी करतात. संतोष आउट झाले. संदीप हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 32 विथ लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. इथून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडूंवरती एखाद 2 सिंगल, एखादा मोठा फटका आला, धावसंख्या 40+ गेली तर आपण काय केलं, यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून सेकंड इनिंग मध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये देखील कमबॅक होऊ शकतो. कारण लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमी हाय व्होल्टेज आपण पाहिलेत. अगदी तशी मॅच होईल का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. मात्र त्यासाठी तो मोमेंटम या ओव्हरमध्ये घेऊन जाणं पुढील इनिंगमध्ये तितकंच गरजेचं आहे. बघूया तशी कामगिरी होईल का. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा मनीष उर्फ पिंटू आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज संदीप, जे नौके फलंदाज आहेत, डावकुऱ्या हाताचे, आता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. आली मैदानावरती सिंगल. ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण म्हणजे स्ट्रायकिंग एंडवरती आता श्याम पाहायला मिळतील. डगआउट मधून देखील प्रेशर दिलाच गेला होता की श्यामला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आणि पहिल्याच बॉलवरती संदीप यांच्या वतीने तो कार्य केलं जातोय. आलिया मैदानावरती सिंगल. धावसंख्या 33. आता श्यामच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. श्यामला देखील सांगावं लागेल की ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए मेरा संघर्ष जारी है. आता तो संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा शंखनाद फुंकावा लागेल. धावसंख्या फलकावरती 33. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर, फिल्डिंग ला जवाब आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि
एक्झॅक्टली आपण पाहूया काय घडलंय. 2 धावा आहेत की नाही हा प्रश्न आहे आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. येस सर, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. आउट आहे, फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, 1+ रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली पाहिलं गेलं की दोन्ही जे खेळाडू होते इंटेन्शनली कोणीही काही चूक केली नाही आणि कलेक्शन ज्यावेळेस झालं त्यावेळेस आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की ज्यावेळेस यशांचा वेध घेतला बॉलने त्यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नव्हती. वे भरपूर होता त्यामुळे फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 34 जेव्हा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज CR पिंटू पुन्हा एकदा. यावेळेस देखील मेडॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते जी मात्र सिंगल. धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. देसी कलाकार, जबरदस्त गोलंदाज, टेप बॉल स्पेशलिस्ट साहिल सावंत सरांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. कालच्या रात्रीच्या सत्रामध्ये भरपूर सारी प्रॅक्टिस साहिल सरांनी केली आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले. जवळपास 1 मिलियन व्ह्यूज त्या व्हिडिओला आपण पाहिले. साहिल सर वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या 35 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रीकांत. यावेळेस देखील बॅटची कडा आली मैदानावरती. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्या फलकावरती 36 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता शेवटचा बॉल आहे. चेरी ऑन द केक, चेरी ऑन द टॉप. शेवटच्या बॉल वरती टॉप नॉच फलंदाजी होईल का हे पाहणं महत्वाचं असेल. धावसंख्या 36 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज CR पिंटू स्टेप आउट झालेत. मी सीट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि फलंदाज झालेत बाद. धावसंख्या फलकावरती 38 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलं. शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाच्या वतीने, गजानन 11 मुलुंड या संघासमोर 38चं लक्ष.
आजचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती वन्स अगेन थोडंसं परिवर्तन करूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ शिरगाव बदलापूरचा गोड आवाज, एक अत्यंत टॅलेंटेड हे गुणवान समालोचक अर्थातच अनुजी मोरे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि आता मॅचला आपण सुरुवात करतोय. इनिंग नंबर 2 आज इथे सुरुवात होईल. जसं आपण पाहिलं होतं की 38 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. 38 धावांचं आव्हान इथे बनवायचं आहे. बॅटिंग करत असताना इनिंग नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संतोषात. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नक्कीच अजित आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना मला पाला 0 मेल इथे ऑन साईडला टर्न तो केलाय. पहिल्या बॉल आपण पाहतोय जिथे 38 धावांचा पाठलाग करायचंय. संतोष आहेत बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्राईक एंड वरती अजित होते. पहिला बॉल फेस केला. नॉन स्ट्राईक एंड वरती सोनू आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सांकाचं सत्र पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे सायली चषकामध्ये. वेलकम. इथे ऑकलाईनचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेट आहे, काही घडू शकतं मॅच मध्ये. हार जीत होऊ शकते. अनप्रेडिक्टेबल गेमचं क्रिकेट आहे. कधी काय होईल सांगू शकत नाहीये. हे क्रिकेट आहे आणि एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं ते म्हणजे क्रिकेट आहे. ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात. अगदी चॉप केला बॉल. इकडे प्रॉपरली बॅट अँड पार्टच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. इथे डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिल्याच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेस आहे. संतोष षटक क्रमांक पहिला घेऊन आले. सुंदर गोलंदाजी तर सुरुवात करतात. शरीफ दोस्ती लबाना संघ खेळतोय. पुढचा बॉल ओव्हर द कव्हर सीट केलाय. इकडे बॉल जाईल सीमा पार. व्हीआयपी डाईसला सलामी देणारा ठोकला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4. तीन बॉल आणि धावफलक आपण पाहतो अजून पोहोचले 5. इथे हाफ ट्रॅकर बन नाटवेग तिका जबाब दिलाय. हवेच्या बॉलचा इथे सुगंध बॅटरला मात्र देण्यात आलाय. काय गोलंदाजी आहे. विश्रामिक स्ट्रोक अगदी आपण पाहायला लागेल. इथे नक्कीच हाफ ट्रॅकर बॉल होता. नाराज आहेत बॅट्समन देखील. बॉल त्या पुढचा बॉल गॅप मध्ये ऑन साइडला टर्न केलाय आणि बोनस एकदा एक सिंगल मेल. वेदांत आमच्या समवेत आहेत. चांगली स्कोरिंग करतात. भरपूर बिझी शेड्यूल असताना नेहमीच असतात. साहिल असतील मगाशी ज्यांचं आगमन झालं. भरपूर बिझी होते साहिल आज, परंतु थोड्याच वेळात त्यांचं मगाशी आम्ही आगमन पाहिलं. तिथे आमच्या समेत जोडले गेले. ऑन साइडला इथे देखील आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केलाय. बॉल साइड सीमा पार. ठोकला चौकार. 4. शरीफ 11 तुम्हाला पाहायला मिळेल. शरीफ 11 शापूर परिसरातील
नक्कीच तुम्हाला संघ पाहायला मिळेल आणि नुकतंच आपण पाहिलं असेल जिथे शहापूर म्हटलं तर शेरेगावचा हिरा ओमकार तारमाळे जिथे IPL मध्ये जी निवड करण्यात आली आणि नेहमी सातत्यानं चर्चेत असं शहापूर म्हटलं तर बोरशिती संघ देखील कोण विसरेल त्या शहापूर संघातील जिथे गोटेकर संघ टॉप क्लास संघ जिथे तुम्हाला पाहायला मिळतील त्या परिसरातून येत असताना आणि पुन्हा एकदा तोच संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जिथे शरीफ दोस्ती इलेव्हन संघ खेळतोय बॉलिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि लेजंड क्रिकेटर ची लिस्ट तुम्हाला पाहायला मिळते जिथे मैदानाच्या आतमध्ये कारण की हे जरूर क्रिकेटचं 40+ मॅचेस आहेत परंतु गेले कित्येक वर्ष या खेळाडूंनी देखील गाजून बसलेले काळ हे सर्व काही क्रिकेटर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट 10 धावा दाफलकावरती आहेत अजून इथून पुढे 28 धाव्यांची गरज आहे इकडे पहिलाच बॉल यॉर्कर लेन ऑन साइडला टर्न केला एक सिंगलच्या मदतीने सुरुवात तर केली आहे 11 धावा दाफलकावरती आहेत 11 ऑन बोर्ड 11 धावा दाफलकावरती पाहायला जरूर मिळतात षटक क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल जिथे दुसरं प्रगतीपथावरती दशरथ आलेत बॉलिंग मार्कवरती एक लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे आणि नेहमीच आपण पाहिलंय ऑन साइडला टर्न केला ऑलिंग विथ कार्पेट एक सिंगल ते कंप्लीट होईल दुसऱ्या धाव्याचा कॉल होईल का नाही दुसरी धाव तर मिळणार नाही एक सिंगलच्या मदतीने थांबावं लागेल सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 12 या धावसंख्येवरती 12 ऑन बोर्ड 12 धावा दाफलकावरती आहेत आता सिंगलचा खेळ मैदानाचा आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय सायंकाळचं सत्र आहे अंडर द फ्लड लाईट्स ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि अगदी नाईटचं क्रिकेट एक वेगळं क्रिकेट आहे डे फॉर्मॅट नाईट फॉर्मॅट दोन्ही प्रकारचं तुम्हाला क्रिकेट अनुभवायला मिळतं इथे फार चांगलं क्रिकेट मला एन्जॉय देखील करायला मिळेल इथे ऑन साइडला टर्न केलं धोक्याची घंटा परंतु इथे कॅच ड्रॉप जीवनदान मिळाला ही कॅच असती तर थोडंसं इथे मॅच थोडीशी फसली असेल इथं म्हणेल परंतु इथे आपण पाहतो हा डॉट बॉल आलाय अगदी 3 स्क्रीन 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर व्ह्यू पाहायला मिळतोय एक गोलंदाज एका फोकसमध्ये आपण पाहतोय बॅट्समन दुसरा एंड कडून आपण पाहिलं तर पूर्णपणे ग्राउंडचं दृश्य बॉल तयार पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फटका दमदार आहे आणि इथे धावा देखील मिळतात 4 चेक केलं जाईल यस इथे चेक करूया डाऊटफुल आहे त्यामुळे इथे चेक केलं जाईल चौकार आहे का षटकार आहे दूध का दूध पाणी का पाणी आणि जहीर सर येतात इथे चेक केलं जाईल जहीर सर इथे टेक्निकल रूम मध्ये जोडले जातील टीव्ही अंपायर टू डायरेक्टर चेक केलं जातोय ते चौकार आहे का षटकार आहे प्रॉपरली इथे चेक केलं जाईल फोकस केलं जात आहे ऑन स्क्रीन ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी सर आपण ऑन फील्ड डिसिजन कडे खरं तर प्राधान्य देऊयात कारण की इथे प्रॉपरली कॅमेरामध्ये आलं नाही व्ह्यू कारण की एका अँगलमध्ये फिल्डरमध्ये आलेत एका अँगलमध्ये बांबूमध्ये आलाय त्यामुळे इथे ऑन फील्ड डिसिजन आपण नक्कीच देतोय चौकार आलाय आणि या चौकारच्या मदतीने दाफलक जण पोहोचेल 16 धावसंख्येवरती 16 ऑन बोर्ड 16 धावा पुरुष एकदा बॉल तयार पुढचा बॉल हो इकडे इकडे कडलंय तरी काय ऑटोमॅटिकली हवेचा वेगानं सम्स देखील पडलेत
आमचे इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर वेदांत सावंत थोडेसे व्हिडिओ फुटेज नक्कीच करतात, असे मेमरीज बिल्ड करतात. हो इथे यॉर्कर लेंथचा बॉल मला मिळतोय, चांगली गोलंदाजी. दुसरा त्यांच्याकडे नक्कीच अनुभव आहे, हे कमबॅक करण्याचं त्यांना माहिती आहे, कमबॅक कसं करायचं ही ओळख राहिली आहे टीम शरीफ दोस्ती 11 या टीमची. आणि इथे कमबॅक कसं करेल हे पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण की ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्ही पाहतात, जिथे आता शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 16 धावा दाफलकावरती बनले गेल्यात, 16 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉलला फेकून दिलाय सीमा पार, साइड स्क्रीनच्या डोक्यावरून बॉल येतोय आउट ऑफ द पार्क. स्टँडर्ड डिस्पॅच ठोकलाय षटकार. चला बॉल आलाय का, अन्यथा दुसरा बॉल सुपूर्द करा. चला 2 ओव्हर झालेले आहेत. येस टेप बॉल ओव्हर. षटक क्रमांक 3 टेप बॉल ओव्हर. 22 धावा दाफलकावरती आहेत. बरोबर दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय हा बॉल हरवून टाकलाय, म्हणजे पुढची ओव्हर टेप बॉल ओव्हर आहे, त्यांना देखील माहिती होतं. 22 धावा दाफलकावरती आहे 22. अजून इथून पुढे 16 धाव्यांची गरज, येणारे 18 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. संदीप आले बॉलिंग ट्रॅकवरती. टेप बॉल ओव्हर आहे. काल आपण पाहिलं होतं जिथे टेप बॉल ओव्हर मध्ये काय गोलंदाजी राहिली होती, प्रत्येक गोलंदाजी जिथे देश मात्रेसारख्या गोलंदाज मॅन फ्रॉम डोंबिवली चांगली गोलंदाजी काल केली, जिथे वसार संघाच्या वतीने गोलंदाजी करत असताना तिथे देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि बॉबी सरकार देखील काल गोलंदाज होता, परंतु शेवटचा मॅच मध्ये नव्हता. काहीतरी फरक तिथे पडला असता, कदाचित बॉबी तिकडे असते त्या कालच्या दिवसामध्ये. सोट मॅच. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता आणि इकडे अंपायर्स कॉल व्हाईट बॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओ इथे आपण पाहतो डॉट बॉल आलाय, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. मॅच अजूनही फसू शकते, कमबॅक होऊ शकतोय. क्रिकेटची ओळख राहिली आहे, अनप्रेडिक्टेबल खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि क्रिकेट आपण नेहमीच पाहिलं, जिथे छोटी मॅच छोटं लक्ष असतं तेव्हा एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते, आणि ते देखील इथे पाहायला मिळेल का आता प्रश्नचिन्ह मोठा निर्माण झालाय. 17 बॉल आणि 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. इथून जर डॉट्स आले तर विनिंग पर्सेंटेज नक्कीच वाढणार आहे. ऑन साइडला हवेमध्ये उंच भरारी घेतोय बॉल आणि धावा देखील मिळतात. 6 षटकार. मॅच इथे क्लॅरिफाय केली, ठोकलाय सिक्सर. सावंत देखील आले, त्यांच्या समवेत आमचे परेश आज भरपूर दिवसानंतर आम्हाला भेटलेत. तसं देखील स्वागत आहे परेश. की गत वर्षी आपण सर्व टीम एकत्र होती, आम्हाला अजूनही आठवतो आहे. साहिल असू दे, नंतर वेदांत असेल, परेश असेल, श्रेयस जांबुटकर असेल, ब्रह्मेश असेल, संपूर्ण फार मजा यायची. याही स्पर्धेमध्ये हंगामा भरपूर आहेत, मजा देखील येते आणि त्या खेळ मैदानाचा आपल्याला नक्कीच चौकार आलाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आपण पाहिलं तर 15 बॉल आणि 5 धावा फलकावरती ते इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग करतात, विस्फोटक एका बाजूनी तलवार लढवली म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरनं अजित आणि सोनूनं धावा थोड्यासा कमी होता. जर धावा जास्त बनल्या असता तर मॅचेसमध्ये चेंजेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाले या मॅचमध्ये. 15 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. हो इथे अतिरिक्त धाव मिळेल.
एक एक्स्ट्रा मिळणार आहे. 108च्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंज. आणि आता समीकरण उर्वरित आहे, आपल्याला पाहायला जरूर मिळेल जिथे 15 बॉल आणि 4 धावांची गरज. आमचे पवार साहेब देखील आलेत. वेलकम पवार साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. समीर दादांचं देखील आगमन झालंय. वेलकम समीर दादा. मीच मेहनत भरपूर आहे संपूर्ण आयोजन कमिटीची, त्यामध्ये एक नाव म्हणजे आमचे समीर दादा. कारण की नेहमीच चर्चा राहिली आहे. महेश दादा असेल, तदनंतर आमचे बाळादादा असतील, तदनंतर अरविंद दादा असेल, तदनंतर आमचे समीर दादा असतील, पंकज परडे असतील, संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळते. आमचे किरणजी गाडगे असतील, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. भरपूर अतूट मेहनत आहे. कित्येक महिने ही स्पर्धा अगदी खांद्यावरती त्यांची जिम्मेदारी आहे. तदनंतर आमचे खास करून दीक्षित साहेब, त्यांचं विशेष कौतुक करूया, कारण की प्रत्येक बॉल इकडून जाणार नाही ही जिम्मेदारी त्यांच्यावरती दरवर्षी असते आणि याही वर्षी त्यांच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी आहे. ओ पुढचा बॉल लाऊड अपेल आणि उंगली उपर परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. सोनू बॅक टू डकआउट. आनंद दिघे साहेब यांचं संगीत, माणसातला देव माणूस. ऑन स्क्रीन देखील तुम्ही पाहतात. त्यांचं कटआउट्स पाहायला मिळतोय. आसाहेब ठाकरे स्वर्गीय, त्यांचं देखील तुम्हाला पाहायला मिळेल. शिवसेना नेते. षटक क्रमांक तुम्ही पाहतात जरूर. तिसरा अजून शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 35 धावा धावफलकावरती आहेत. फक्त इथून पुढे 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 13 बॉल आणि 3 धावांची गरज. बॉल तयार. ओ इकडे बॅटर पासून दूर थोडंसं ठेवलं. अंपायर्स कॉल येतोय. वाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे जरूर मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय जम पोहोचेल 36 धावा. 36 ऑन अ बोर्ड. साहिल सावंत देखील काल रात्रीच्या पर्वामध्ये प्रॅक्टिस सुरू करत होते, कारण की उद्या त्यांची मॅच आहे. उद्या इन ऍक्शन मध्ये तुम्हाला साहिल सावंत नक्कीच पाहायला मिळणार आहे. साहिल इन ऍक्शन मध्ये. आता समीकरण उर्वरित येणारे 12 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. यावेळी सभेमध्ये स्ट्रेट केसला मॅच इथे होतं फिनिश आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकला बॅटिंग करत असताना टीम गजानन 11
मुलुंड या संघानं क्या बात आहे, जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हा टफ लक टीम शरीफ दोस्ती 11 संघ चांगला खेळायला हरकत नाहीये. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळालं.